नमस्कार. आज वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करतो. ही मुख्यतः धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असली तरी तिच्यामागे आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही काही सूक्ष्म आरोग्यदायी महत्त्व आहे. वडाचे म्हणजेच वटाचे फायकस बेंगालेन्सिस हे लॅटिन नाव आहे. हे पूजन ही केवळ श्रद्धा नाही आहे. निसर्ग आणि शरीर यांच्यातील समन्वय साधणारी ती एक उपयुक्त परंपरा आहे. आयुर्वेदानुसार वड या झाडाचे औषधी गुणधर्म काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया. वडाच्या सालीमध्ये कषाय रस असतो, जो शीतल, स्तंभक म्हणजेच ॲस्ट्रिंजंट आणि रक्तस्तंभक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या घाव, व्रणांमध्ये फारच उपयुक्त असं वडाच्या सालीचं काम होताना दिसतं. त्याची पाने ही जंतुनाशक म्हणजेच अँटीमायक्रोबियल आहेत. वडाच्या झाडाचा निघणारा चीक किंवा दूध हे सुद्धा वेगवेगळे व्रण भरून काढायला मदत करणारे आहे आणि त्यामुळे काही त्वचारोगांवर त्याचा उपयोग होताना आपण पाहतो. शिवाय वडाची जी मुळं आहेत ती मूत्रविकारामध्ये, मधुमेहामध्ये, केसांचं सौंदर्य जपण्यासाठी, दातांच्या विकारांवरती आणि काही वेळेला उत्तम प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरताना दिसतात. शिवाय वडाचं झाड हे प्रदूषणनाशक आहे. वडाचं झाड हे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण करत असतं आणि हवेतील दूषित घटक शोषून घेत असतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारं झाड म्हणून वडाचं झाड आहे आणि याच्या सान्निध्यात ध्यान, प्राणायाम किंवा पूजन केल्याने आपली मानसिक शांती वाढते आणि परिणामी आपल्या शरीरातील सत्वगुणाचीही वाढ होताना दिसते. आजच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी सुवासिनींना सांगितलं जातं. यामागे आणखीन एक गोष्ट अशी की पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया या प्रामुख्याने चुलीवर स्वयंपाक करत असत. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करताना बऱ्याच प्रमाणात त्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं इन्हेलेशन म्हणजेच श्वसनामधनं कार्बनचं प्रमाण शरीरात घेतलं जात होतं आणि त्यापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, श्वसन विकारांमध्ये काही बाधा उत्पन्न होऊन त्रास वाढू नयेत, श्वसनविकार होऊ नयेत या दृष्टीने त्यांना वडाच्या झाडाच्या सान्निध्यात जाऊन अधिक काळ घालवता यावा यासाठी वडाच्या झाडाचं पूजन आणि वडाच्या झाडाची प्रदक्षिणा या दोन गोष्टी आजच्या दिवशीच्या व्रतामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. या दृष्टीने आपलं धर्मशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र किती पुढचा विचार करणारं आहे हे आपल्याला लक्षात येतं. शिवाय आयुर्वेदात आणि योगशास्त्रात वृक्ष हे पृथ्वीशी जोडले जाणारे मानले जातात. इथे पृथ्वी म्हणताना मूलाधार चक्राचा, आपल्या शरीरातील मूलाधार चक्राचा आपल्याला विचार करणं आवश्यक ठरतं. वटवृक्षाच्या सान्निध्यात ध्यान आणि पूजन केल्याने आपल्या शरीरातील मूलाधार आणि अनाहत चक्र स्थिर होते आणि यामुळे जीवनशक्ती संतुलित व्हायला मदत होते. तसंच वडाच्या पूजनामध्ये स्त्रिया सावित्रीप्रमाणे आपल्या सत्यवानाचे म्हणजेच पतीचे दीर्घायुष्य वाढावे, त्याला संतती, संपत्ती, सुखसमृद्धी मिळावी यासाठी संकल्प करतात आणि या दृष्टीने सुद्धा आजचा दिवस म्हणजेच वडाच्या पौर्णिमेचा जो मानला गेलेला दिवस आहे तो महत्त्वाचा ठरतो. मनाचं स्थैर्य वाढावं या दृष्टीने आणि शरीराच्या शुद्धतेच्या दृष्टीने उपवास सांगितला गेलेला आहे आणि यामागे वृक्षसंगोपन हा दुसरा एक संकल्प सांगितला गेलेला आहे. शिवाय उपवास म्हणजे स्वतःची उपासमार करणे येथे अभिप्रेत नसून भुकेच्या तुलनेने आवश्यक तेवढ्याच मात्रेत आहाराचे सेवन करणे हा खरं तर अर्थ होतो. यामागची जर आपण ऋतुचर्येच्या दृष्टीने विचाराची भावना पाहिली तर असं लक्षात येतं की वटपौर्णिमा ही साधारणतः
सौर ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्व वृषभ किंवा मिथुन संक्रमण काळात वटपौर्णिमा येत असते आणि यालाच आपण सौर ग्रीष्म ऋतू असेही पंचांगात नोंद केलेले वाचतो. आपण आपल्या घरातील कोणतेही जर पंचांग पाहिले तर तुम्हाला हे नमूद केलेलं दिसेल. या काळामध्ये शरीरामध्ये पित्तदोषाचा संचय म्हणजे साचण्याचा प्रमाण वाढायला लागलेलं असतं आणि वाताचा प्रकोप होण्याच्या मार्गावर असतो. त्यामुळे या काळामध्ये उपवास, व्रत आणि शीतल छायेत राहणं हे आवर्जून सांगितलं जातं, जेणेकरून शरीरातील पित्तदोष हा संतुलित राहून वातालाही तो संतुलित ठेवण्यास मदत करतो. मनाला स्थिरता येते. शिवाय वटवृक्षाच्या छायेतील म्हणजे सावलीतील थंडावा आपल्या शरीराला आल्हाददायक असतो. परिणामी झालेले श्रम कमी करण्यास किंवा श्रमांपासून आपल्याला आराम मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्यास फायदा होताना बघायला मिळतो. थोडक्यात काय तर वडाच्या पूजनामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून आरोग्यवर्धक, पर्यावरणपूरक आणि आयुर्वेद संमत घटक आहेत. ही परंपरा निसर्गोपासना आणि आयुर्वेदीय जीवनशैलीचा सुंदर संगम आहे. धन्यवाद.